नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आरडब्ल्यू अकॅडमीच्या युट्यूब चॅनलवर आपलं स्वागत आहे। मी होमराज लोणबले। तर विद्यार्थी मित्रांनो, स्पर्धा परीक्षेमध्ये गणित हा विषय खूप महत्त्वाचा आहे आणि गणित विषयाचा अभ्यास करत असताना आपल्याला काटपीट येणे खूप महत्त्वाचं आहे। सिंप्लिफिकेशनचे जे प्रश्न आहेत ते एकदम चांगल्याने येणे खूप महत्त्वाचं आहे। जर आपला सिंप्लिफिकेशन चांगला असेल तर आपला मॅथ विषय हा पण खूप चांगला होत असतो। तर विद्यार्थी मित्रांनो, आपण जर नवीन तयारी सुरू केलेली असेल तर आपल्याला खूप लहान लहान गोष्टींमध्ये अडचणी येतात आणि ह्या अडचणी दूर करण्यासाठी, तुमचा गणित हा विषय स्ट्रॉंग बनवण्यासाठी आपण आपल्या आरडब्ल्यू अकॅडमीच्या युट्यूब चॅनलवर स्पेशल जे नवीन विद्यार्थी आहेत किंवा ज्यांना गणितामध्ये काटपीटमध्ये प्रॉब्लेम येतो त्या सर्व विद्यार्थ्यांसाठी आपण स्पेशल काटपीट सिरीज सुरू केलेली आहे। याच्यामध्ये आपण सर्वचे सर्व सिंप्लिफिकेशनचे क्वेश्चन करणार आहोत। तर विद्यार्थी मित्रांनो, तुम्ही जर आमच्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओ आवडला तर व्हिडिओ लाईक करा आणि जास्तीत जास्त स्टुडंट पर्यंत शेअर करा। आपण ही सिरीज डेली 10 क्वेश्चन सिंप्लिफिकेशनचे करणार आहोत आणि जोपर्यंत तुम्हाला एकदम सिंप्लिफिकेशन स्ट्रॉंग होत नाही, तुमचं सिंप्लिफिकेशन स्ट्रॉंग होत नाही, तोपर्यंत आपण ही सिरीज चालवणार आहोत। तर विद्यार्थी मित्रांनो, तर व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि समजून घ्या आणि नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आमच्या आरडब्ल्यू अकॅडमीच्या युट्यूब चॅनल सोबत जुळून राहा। चला तर विद्यार्थी मित्रांनो, आपण वेळ न घालवता आपल्या पहिल्या व्हिडिओच्या पहिल्या क्वेश्चन कडे वळूया। ठीक आहे, तर बघा विद्यार्थी मित्रांनो, आपल्या या काटपीट सिरीजचा पहिला व्हिडिओ आणि त्याचा पहिला प्रश्न आहे। तर पहिला प्रश्न काय आहे बघा, सोडवायचा आपल्याला। बघा पहिला प्रश्न आहे, बघा विद्यार्थी मित्रांनो, सोडवायचा आहे। बघा 544 भागीला 16 गुणिला 32 मायनस 766 प्लस 224। ठीक आहे, तर आपण अशाच प्रकारचे सिंप्लिफिकेशनचे प्रश्न करणार आहोत विद्यार्थी मित्रांनो। ठीक आहे, तर बघा काय करणार आपण, तर बॉडमास रूल नुसार आपण कोणतेही जर कॅल्क्युलेशन करत आहोत तर बॉडमास रूल नुसार आधी आपल्याला काय सोडवायचं असतं, ब्रॅकेट सोडवायचं असतं, त्यानंतर ऑफ सोडवायचं असते। त्याच्यामध्ये ऑफ म्हणजे चाची चे काकी के असा असतो शब्द। ठीक आहे, त्यानंतर आपल्याला डिव्हिजन सोडवायचं असतं, त्यानंतर मल्टिप्लिकेशन, त्यानंतर ऍडिशन आणि सबट्रॅक्शन। ठीक आहे, तर बघा विद्यार्थी मित्रांनो, याच्यामध्ये तुम्हाला कंस दिलाय का नाही दिलेला आहे, म्हणजे कंस दिला नसेल तर समोर बघा ऑफ दिलेला आहे का, ऑफ पण दिलेला नाही, त्यानंतर काय दिलेलं आहे, डिव्हिजन दिलेलं आहे, बरोबर, डिव्हिजन आणि मल्टिप्लिकेशन। मग याला सोडवताना आपण याची मांडणी करू शकतो। मग मांडणी कशी करणार बघा, काय करणार, 544 भागीला आहे, त्याला खाली आणू शकता भागीला आणि गुणला किती आहे, 32 आहे। ठीक आहे, त्यानंतर मायनस 766 प्लस 224 बरोबर क्वेश्चन मार्क। ह्या प्रश्नोत्तर चिन्हाचं आपल्याला उत्तर काढायचं आहे। तर विद्यार्थी मित्रांनो, एकदम हळूवार आणि तुम्हाला एकदम जो नवीन व्यक्ती तयारीला लागलेला असेल त्याला सुद्धा समजेल अशा प्रकारे आपण ह्या प्रश्नाचे उत्तर काढणार आहोत। बघा आधी आपण काय करणार, विद्यार्थी मित्रांनो, तुम्हाला थाळी पाठ असणे आवश्यक आहे, तुम्हाला स्क्वेअर पाठ असणे आवश्यक आहे, तुम्हाला क्यूब पाठ असणे आवश्यक आहे, तुम्हाला पर्सेंटचा फ्रॅक्शन मध्ये कन्वर्ट करता येणे खूप आवश्यक आहे। तर तुम्हाला जर थाळीपाठ नसतील तर थाळीपाठ करा, जेणेकरून तुम्हाला काटपीट मध्ये अडचण येणार नाही। ठीक आहे, तर बघा 16 एक 16 16 दुने 32। ठीक आहे, आपण 16चा भाग दिला इथं पण आणि इथे पण। ओके, त्यानंतर बघा गुणाकार करू आपण, 2 चौक 8, त्यानंतर 2 चौक 8 आणि 2 पंचे 10, त्याचा गुणाकार आलेला आहे 1088 मायनस 766 आणि प्लस 224। ठीक आहे, आता बघा विद्यार्थी मित्रांनो, प्लस आणि मायनस याच्यामध्ये तुम्ही आधी कोणताही सोडू शकता, पण एक लक्षात ठेवायला पाहिजे तुम्हाला की जेव्हा आपण मायनस करत असतो किंवा प्लस करत असतो तर एखादी संख्या जे घेत आहोत ते चिन्हासहित असते, प्लस किंवा मायनस। तर बघा आधी मायनस करू आपण। ठीक आहे, बघा 8 मधून 6 गेले किती उरले, 2, 8 मधून 6 गेले किती उरले, 2 आणि 10 तून 7 गेले किती उरले, 3, प्लस किती करायचं आहे, 224। ठीक आहे, बघा उत्तर काय येते बघा, 2 आणि 4 किती झाले, 6। ठीक आहे, त्यानंतर 2 आणि 2 किती झाले, 4, त्यानंतर आहे 3 आणि 5 किती झाले, 3 आणि 2 किती झाले, 5, तर 546 किती, 546 या प्रश्नाचा उत्तर आहे। ऑप्शन नंबर 1 या प्रश्नाचा उत्तर आहे। ठीक आहे, तर अशा प्रकारे तुम्हाला सिंप्लिफिकेशनचे क्वेश्चन करायचे आहेत आणि तुम्ही जर डेली सिंप्लिफिकेशनचे क्वेश्चन केले तर तुम्हाला तुमचा मॅथ हा एकदम स्ट्रॉंग होईल आणि मॅथ ज्याचा स्ट्रॉंग असेल त्याला जास्तीत जास्त एखादी एक्झाम क्रॅक करायची असेल तर खूप सोपं जात असतो। ठीक आहे, चल बघा, तर विद्यार्थी मित्रांनो, त्यानंतरचा प्रश्न बघूया आपण। बघा त्यानंतरचा प्रश्न बघा काय आहे, 25 गुणिला 15 भागीला 20 बरोबर
3/4 प्लस काय आहे क्वेश्चन मार्क, म्हणजे एक्स ची किंमत काढायची आहे. बघा तर आता बघा विद्यार्थी मित्रांनो, हा एक्स आहे, एक्स ची किंमत काढायची आहे. ओके बघा 15 लिहून घेऊ. 25 गुणिला 15 भागीला काय आहे 20 बरोबर 3/4 प्लस एक्स आहे. ठीक आहे. ओके आपल्याला एक्स ची किंमत काढायची आहे. बघा विद्यार्थी मित्रांनो, काटपीट करू शकतो आपण. 5चा भाग देणार. बघा 5चा भाग देऊ. 5 25 आणि 5 20. आता कोण्या संख्येचा भाग जात नाही म्हणून वरच्या संख्येसोबत गुणाकार करू, खालच्या संख्येसोबत. वरच्या संख्येचा जर गुणाकार केला तर 15 5 75 भागीला किती करणार 4. 15 5 75 भागीला 4 करणार. त्यानंतर बघा विद्यार्थी मित्रांनो, आपल्याला एक्स ची किंमत काढायची आहे. तर एक्स सोबत जे संख्या असेल ना तिला या बरोबरच्या चिन्हाच्या या साईडला आणायचं आहे. मग या साईडला जर आणायचं असेल, ही जर संख्या प्लस असेल तर इकडे येऊन काय होणार मायनस होणार, म्हणजे 3/4 मायनस होणार बरोबर कशाची किंमत निघेल एक्स ची किंमत निघेल. ठीक आहे. बघा विद्यार्थी मित्रांनो, आता एक्स ची किंमत कळायची आहे. बेस समान आहे. काय आहे बेस समान असेल, जर अशा प्रकारे अपूर्णांकामधील संख्या असतील आणि बेस जर समान असेल तर आपण काय करतो, इथे जर प्लस असेल तर वरच्या संख्येची प्लस केली असते, इथे मायनस म्हणून वरच्या संख्येची काय करणार मायनस करणार, वरच्या संख्येमध्ये काय करणार मायनस करणार. बघा मग मायनस करू विद्यार्थी मित्रांनो. 75 मधून 3 गेले किती आले 72. किती आले 72 आणि 72 भागीला खालचं छेद द्या, छेद देऊन घ्या 4 बरोबर एक्स ची किंमत निघेल. बरोबर ठीक आहे. बघा 4 1 4 18 4 72 किती वेळा भागीला 18 वेळा, म्हणजे एक्स ची किंमत किती आली तर 18 आली. किती आली 18. ऑप्शन नंबर 1 या प्रश्नाचा उत्तर आहे. ठीक आहे. तर विद्यार्थी मित्रांनो, तुम्हाला फाळी पाठ असणे खूप आवश्यक आहे. कमीत कमी 30 पर्यंत फाळी पाठ करा, स्क्वेअर पाठ करा 30 पर्यंत आणि क्यूब पण 30 पर्यंत पाठ करा. त्याच्यामुळे तुम्हाला सिम्प्लिफिकेशनचे जे प्रश्न आहेत ते सोडवताना जास्त अडचण येणार नाही. ठीक आहे. चला त्याच्यानंतरचा प्रश्न बघा काय आहे. ओके त्यानंतरचा प्रश्न आहे विद्यार्थी मित्रांनो, बघा 2/7 गुणिला 5/6 गुणिला 3/8 गुणिला एक्स बरोबर 90. ठीक आहे. आपल्याला एक्स ची किंमत काढायची आहे. कशाची एक्स ची किंमत काढायची आहे. बघा एक्स ची किंमत काढायची आहे. ओके तर बघा एक्स ची किंमत काढायची आहे. काय करू आपण लिहून घेऊ आधी. ठीक आहे. 2/7 गुणिला 5/6 गुणिला 3/8 गुणिला एक्स बरोबर 90. ठीक आहे. आता एक्स ची किंमत करायची आहे. काय करायचं विद्यार्थी मित्रांनो, जर एक्स ला मोकळा करायचा आपल्याला काय करायचं एक्स ला मोकळा करायचा आहे, मग इथं आपण काटपीट पण करू शकतो, नाही केलं तरी काय फरक पडणार आहे. आपण काय करू खालची संख्या वर जाईल. बघा हे जर त्या साईडला जात असेल तर खालची संख्या वर आणि वरची संख्या खाली जातो. मग 90 गुणिला 8 गुणिला 6 गुणिला 7. बघा पूर्णच्या पूर्ण खालच्या संख्या कुठे गेल्या वर 90 सोबत गुणाकारात गेल्या आणि वरच्या संख्या ज्या असतील 2 गुणिला 5 गुणिला 3 ह्या कुठे आल्या भागाकारामध्ये आल्या. ठीक आहे. जर एखादी संख्या बघा लक्षात द्या, हा जो बरोबरचा चिन्ह आहे, जर एखादी संख्या इकडे प्लस मध्ये असेल तर या साईडला जर नेला तर आपण ते कशामध्ये जाणार मायनस मध्ये जाणार. ठीक आहे. इथे जर मायनस मध्ये असेल तर या इकडून जर इकडे न्यायचं असेल तर काय होणार प्लस होणार. जर एखादी संख्या भागाकारामध्ये असेल तर या साईडला न्यायचं तर कुठे जाणार ते गुणाकारामध्ये, आणि एखादी संख्या गुणाकारामध्ये असेल तर या साईडला न्यायचं तर कुठे जाणार ते भागाकारामध्ये. असा बदल होत असतो. हा तुम्हाला माहित असणे आवश्यक आहे. म्हणजे हा जो बरोबरचा चिन्ह आहे या चिन्हाच्या पलीकडे जर आपल्याला एखादी संख्या न्यायची असेल तर ते बदलून जाते. म्हणजे गुणाकारात असेल तर भागाकारात जाणार, भागाकारात असेल तर गुणाकारात जाणार, त्यानंतर प्लस असेल तर मायनस होणार आणि मायनस असेल तर प्लस होणार. ठीक आहे. ह्या लहान लहान गोष्टी खूप महत्वाच्या आहेत. हे आपल्याला माहित असणे आवश्यक आहे, जेणेकरून आपला कोणताच प्रश्न चुकणार नाही. ठीक आहे. विद्यार्थी मित्रांनो, अशा प्रकारे आपण बदलून घेतलं. आता बदलून घेतल्यानंतर काय करायचंय बघा, काटपीट करू, भाग देऊ. ठीक आहे. बघा 5चा भाग जाणार, 2चा भाग देऊ. बघा 3 1 3 3 2 6 2चा भाग गेलेला आहे. त्यानंतर आपण 2 2 कॅन्सल पण करू शकतो, 2 2 कॅन्सल गेला. त्यानंतर बघा 5 1 5, त्यानंतर 18 18 पंचे 90. 5चा भाग किती वेळा गेला 18 वेळा गेला. किती वेळा 18 वेळा गेला. आता खाली काहीच उरलेलं नाही, मग वरच्या संख्येचा तुम्ही गुणाकार करा. 18 गुणिला 8 गुणिला 7. ठीक आहे. यांचा गुणाकार करायचा आहे. यांचा जो गुणाकार येईल तो आपल्या प्रश्नाचा उत्तर असेल. ठीक आहे. तर बघा 18चा फळ आपल्याला येते बरोबर. 18 8 144. किती 18 8 144 गुणिला काय करायचंय 7. 7 28 ही 8 हातचे 2. ठीक आहे. 7 28 28 आणि 2 30 0 हातचे 3. 7 1 7 3 10. किती आला तर 1008. 1008 ह्या प्रश्नाचा उत्तर आहे. ऑप्शन नंबर किती तर ऑप्शन नंबर 4 ह्या प्रश्नाचा उत्तर आहे. ठीक आहे. चला तर विद्यार्थी मित्रांनो, नंतरचा प्रश्न बघूया. ओके बघा नंतरचा प्रश्न काय आहे.
बघा प्रश्न काय आहे, 11 गुणिला 23 प्लस 22 बरोबर क्वेश्चन मार्क भागीला 5 या प्रश्नाचं उत्तर काढायचं आहे. बघा 11 गुणिला 23 प्लस 22 बरोबर प्रश्नार्थ चिन्ह आणि भागीला 5 आहे. आधी आपण बॉर्डमास सोडवण्यानुसार काय सोडवणार तर गुणाकार सोडवू. बघा हे दोन साइड, या साइडचा पार्ट वेगळा या साइडचा पार्ट वेगळा, आधी या साइड सोडवू. 11चा भाग 11 गुणिला 11 त्रिक 33 ची 3 हातचे 3, 11 दुणे 22 आणि 3 किती होणार तर 25. ठीक आहे, हा याचा गुणाकार आला. याच्यामध्ये आपण 22 प्लस करणार, काय करणार 22 प्लस करू. ठीक आहे, 22 प्लस करू क्वेश्चन मार्क भागीला 5. ठीक आहे, याचा जर बेरीज केला तर 3 आणि 2 5, 2 आणि 5 7 आणि किती 275 उत्तर आलेलं आहे. ठीक आहे, 275 क्वेश्चन मार्क भागीला 5. आता तुम्हाला आता सांगितलेलं आहे क्वेश्चन मार्क सोबत ह्या प्रश्नार्थ चिन्हासोबत हा जो 5 आहे ना हा कशामध्ये आहे भागाकारामध्ये आहे. आणि जर भागाकारामध्ये असेल एखादी संख्या आपल्याला क्वेश्चन मार्कला मोकळा करायचा आहे, मग याला मोकळा करण्यासाठी ही संख्या इकडे जाईल, मग इकडे जाईल तर कुठे जाणार विद्यार्थी मित्रांनो ती गुणाकारामध्ये जाणार. ती संख्या भागाकारामध्ये आहे म्हणून ती गुणाकारात जाणार. तर गुणाकारात जाईल म्हणजे 275 गुणिला 5 होईल आणि याचा जो गुणाकार करू आपण ते प्रश्नार्थ चिन्हाचा उत्तर असेल. बघा 5 5 25 5 हातचे 2, 5 7 35 36 38 38 8 हातचे 3, 5 2 10 3 13. तर या प्रश्नार्थ चिन्हाचा उत्तर आलेला आहे, आपल्या या प्रश्नाचा उत्तर आलेला आहे तर 1385. 1385 आपल्या सॉरी काही चुकलं का आपला 1 मिनिट बघा 1 मिनिट काही चुकलेलं ऑप्शन मध्ये 1385 नाही. 5 5 25 5 हातचे 2 सॉरी 3 घेतलेलं होतं 2 आहे. ठीक आहे, 5 7 35 36 37 7 हातचे 3, 5 2 10 3 13 1375 किती आहे 1375 आहे. ठीक आहे, ओके 1375 ऑप्शन नंबर 1 या प्रश्नाचा उत्तर आहे. ठीक आहे, चला विद्यार्थी मित्रांनो अशा प्रकारे आपल्याला डेली या सिरीजच्या माध्यमातून डेली 10 क्वेश्चन करायचे आहेत. जर आपण मिळून असे क्वेश्चन रोज 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 10 क्वेश्चन जरी केले तर आपले फाळ्याचे रिव्हिजन होणार. त्यानंतर आपण प्लस मायनस गुणाकार भागाकार अशा प्रकारच्या ज्या क्रिया आहेत ह्या क्रिया आपण रोज रोज जर करत राहिलो तर आपला सिम्प्लिफिकेशन स्ट्रॉंग होणार आणि ज्याचा सिम्प्लिफिकेशन स्ट्रॉंग असेल त्याचा गणित पण स्ट्रॉंग असेल, ही खूप महत्वाची गोष्ट आहे. ठीक आहे, तर चला वेळ न घालवता आपण आपल्या व्हिडिओच्या दुसऱ्या आपल्या प्रश्नाकडे वळूया. बघा हा प्रश्न आहे, नेक्स्ट प्रश्न बघा काय आहे प्रश्न विद्यार्थी मित्रांनो. 15 गुणिला क्वेश्चन मार्क प्लस 20% ऑफ 450 बरोबर 360. बघा काय आहे 15 गुणिला क्वेश्चन मार्क प्लस 20% पर्सेंट साठी 20 गुणिला काय करणार ते 100 करणार. ऑफ साठी काय लिहायचं आपल्याला गुणाकार लिहायचा आहे. ऑफ साठी काय लिहितो आपण गुणाकार लिहितो बरोबर. ठीक आहे, आणि काय लिहिणार 360. ठीक आहे, याला सोडवा आता आपण. बघा सोडवायचं आहे, इथला शून्य कापला इथला पण शून्य कापला इथला शून्य कापून घेतला. ठीक आहे, आता बघा 15 गुणिला प्रश्नार्थ चिन्ह आहे प्लस 2 गुणिला 45 किती होणार 90 आणि किती आहे 360 आहे. किती आहे 360. बघा विद्यार्थी मित्रांनो तुम्हाला सांगितलेलं आहे की एक्स असेल किंवा प्रश्नार्थ चिन्ह असेल त्याला मोकळं करायचं आपल्याला. ठीक आहे, मोकळं करण्यासाठी आपल्याला काय करायचं आहे या प्रश्नार्थ चिन्हासोबत ज्या ज्या संख्या असतील त्याला दुसरीकडे न्या. मग दुसरीकडे नेताना काय होईल बघा, जर हे जे 90 आहेत हे प्रश्नार्थ चिन्हासोबत प्लस मध्ये आहेत, मग ते कुठे जाणार दुसरीकडे मायनस मध्ये जाणार. म्हणजे मायनस मध्ये जाणार 360 मायनस किती होणार 90. किती 90. आणि हे 15 जे आहेत हे कशामध्ये आहेत तर गुणाकारामध्ये, ते कुठे जाणार भागाकारामध्ये जाणार. तर प्रश्नाचे चिन्ह इथे राहणार आणि भागाकारामध्ये किती जाणार 15. ठीक आहे, सोडवून घेऊ आपण. बघा 0. ठीक आहे, 16तून 9 गेले 7 हातचाला 1 270 आणि भागेला किती उरले 15 उरले. आता 15चा भाग देऊ 270 मध्ये. बघा 15 1 15, 15चा भाग किती वेळा गेला 1 वेळा गेला. आता 27 मधून जर 15 गेले उरले किती विद्यार्थी मित्रांनो 12 उरले. किती उरले 12. आणि हे वरचे शून्य म्हणजे किती झाले 120 15 8 120 म्हणजे पुन्हा 15चा भाग किती वेळा जाईल 8 वेळा जाईल. अशा प्रकारे या प्रश्नाचं उत्तर किती असेल तर विद्यार्थी मित्रांनो 18 असेल. ऑप्शन नंबर 4 ऑप्शन नंबर 4 या प्रश्नाचा उत्तर आहे. ठीक आहे, ओके चला त्यानंतरचा प्रश्न काय आहे बघूया. ओके हा चला प्रश्न बघा विद्यार्थी मित्रांनो काय प्रश्न आहे. 36% ऑफ क्वेश्चन मार्क 36% ऑफ क्वेश्चन मार्क. बघा 36% पर्सेंट साठी आपण काय लिहायचं 100 आणि गुणिला काय आहे प्रश्नार्थ चिन्ह प्लस 18चा स्क्वेअर. बघा तुम्हाला म्हटलं स्क्वेअर माहित असणे आवश्यक आहे. 18चा स्क्वेअर आहे 324. किती आहे 18चा स्क्वेअर आहे 324. ठीक आहे 324 आणि बरोबर किती आहे 774. ठीक आहे, बघा सोडू.
आता काय झालेलं आहे इथं, काटपीट तुम्ही करू शकता, काटपीट नाही केलं तर काय करणार तुम्हाला सांगितलंय, जी संख्या प्रश्नार्थ चिन्हासोबत असलेल्या संख्येला आपल्याला दुसरीकडे न्यायचं आहे. तो प्रश्नार्थ चिन्हासोबत जर ही संख्या प्लस मध्ये तिकडे जाणार ते मायनस मध्ये, प्रश्नार्थ चिन्ह बरोबर सगळे संख्या तिकडे मी बघा 4 4 774 मायनस किती होणार तर 324 होणार. ठीक आहे, आणि इथे बघा ते प्रश्नार्थ चिन्हासोबत आहे 36, याला तुम्ही कापू शकता पण नाही कापू सध्या, त्याच्यानंतर आपण नंतर कापू. ठीक आहे, 36 + 100 आणि कुणीला काय आहे प्रश्नार्थ चिन्ह, हे आपण सोडवून घेऊ. काय करू सोडवू. बघा आता सोडवायचं आहे आपल्याला, सोडवण्यासाठी आता बघा मायनस करू आधी, 4 तून 4 गेले 0. ठीक आहे, त्यानंतर 7 मधून 2 गेले किती, 7 मधून 2 गेले 5 आणि 7 मधून 3 गेले 4. ठीक आहे, किती आले 450. तर 450 इकडे उत्तर आलेलं आहे. याच्यानंतर बघा काय झालेलं आहे, तर हा जो क्वेश्चन मार्क आहे त्याच्या हे जे 100 आहे हे भागाकारामध्ये आहे, म्हणजे इकडे जाऊन कुठे जाणार गुणाकारामध्ये, कुठे जाणार गुणाकारामध्ये जाणार. ठीक आहे, आणि हे जे 36 आहेत हे 36 याच्या गुणाकारामध्ये आहेत, तर कुठे जाणार भागाकारामध्ये जाणार, कुठे जाणार भागाकारामध्ये. ठीक आहे, 36 भागाकारामध्ये लिहिले. हा जो याचा आपण काटपीट करणार आहोत. ठीक आहे, आपल्या सिरीजचं नावच आहे काटपीट, ज्याला जमले काटपीठ तोच मॅथ मध्ये एकदम चांगला स्ट्रॉंग होऊ शकते. ठीक आहे, मॅथ स्ट्रॉंग होऊ शकते, आणि मॅथ स्ट्रॉंग नसेल तर आता हल्लीच्या परिस्थितीमध्ये विदाऊट मॅथच्या क्वेश्चनने, म्हणजे चांगला मॅथ नसेल तर तुम्ही सरकारी नोकरी घेऊ शकत नाही. सरकारी नोकरीसाठी मॅथ चांगला असणे आवश्यक आहे. ठीक आहे, तर बघा विद्यार्थी मित्रांनो सोडवाचा, तर कितीचा भाग देऊ 9चा भाग देऊ शकतो. कितीचा 9चा बघा 9 36 आणि 9 45 किती उरले तर 50 उरले. बघा 4 1 4 आणि 4चा भाग किती वेळा गेला 25 वेळा. बघा भाग दिला पण. ठीक आहे, 9चा भाग दिला आधी, नंतर 4चा भाग दिला. बघा आता खाली काहीच उरलेलं नाही, 50 गुणिला 25 करायचा आहे, 50 गुणिला 25. तर बघा 25 5 125 लिहा, 25 5 125 आणि हा शून्य लिहू घ्या, म्हणजे प्रश्नार्थक चिन्हाचा उत्तर आलेला आहे तर 1250. किती आलेला आहे 1250. ऑप्शन नंबर 1 या प्रश्नाचा उत्तर आहे 1250. ठीक आहे, त्यानंतरचा प्रश्न बघूया विद्यार्थी मित्रांनो. ओके, ठीक आहे, तर बघा विद्यार्थी मित्रांनो हा प्रश्न आहे. त्या प्रश्नामध्ये सगळी बेरीज करायची आहे. का करायची आहे बेरीज करायची. ठीक आहे, तर बघा 315 273 प्लस 187 बरोबर प्रश्नार्थक चिन्ह मायनस 205 आहे. ठीक आहे, तर बघा विद्यार्थी मित्रांनो 315 आणि बेरीज करू आपण सरळ सरळ. बघा 7 आणि 3 किती 10, 10 आणि 5 15शी 5, हातचा किती 1. ठीक आहे, तर बघा 8 आणि 7 किती 15, 15 ने 16, 16 17शी 7, हातचाला 1. त्यानंतर बघा 2 आणि 1 3 आणि 3 6 आणि 1 7. ठीक आहे, 775 यांचं उत्तर आलेलं आहे. पण इकडे बघा काय दिलेलं आहे, प्रश्नार्थक चिन्हासोबत मायनस मध्ये 205 आहेत. मग आपण काय करणार, हे संख्या मायनस मध्ये असेल तर या साईडला आणायचं असेल तर ते काय होणार प्लस होणार, म्हणजे प्लस किती तर 205 बरोबर प्रश्नार्थक चिन्ह. ठीक आहे, बघा 5 आणि 5 10शी 0, हातचाला 1 म्हणजे 1 आणि 7 3 8 आणि हे 9 म्हणजे 980 या प्रश्नाचा उत्तर आहे. ठीक आहे, 980 या प्रश्नाचा उत्तर आहे. ठीक आहे, तर विद्यार्थी मित्रांनो या नंतरचा प्रश्न बघूया आपण. चला ओके, हा बघा 2 2/3 3 1/3 मायनस 1 1/2 बरोबर प्रश्नार्थक चिन्ह प्लस 1/2. ठीक आहे, पूर्णांक युक्त पूर्णांक लिहून घेतो मी आधी. बघा 2 2/3 प्लस 3 1/3 मायनस 1 1/2 बरोबर प्रश्नार्थक चिन्ह प्लस 1/2. ह्याचं उत्तर काढायचं आहे. तर बघा विद्यार्थी मित्रांनो या प्रश्नाचं उत्तर काढताना आधी काय करू आपण, सर्वचे ही संख्या जी आहे ना पूर्णांक युक्त अपूर्णांकामध्ये संख्या, ही पूर्णांक युक्त अपूर्णांकामध्ये संख्या आहे, याला आपल्याला अपूर्णांकामध्ये आधी करावं लागेल, कन्वर्ट करावं लागेल. मग आता काय करायचं बघा, अपूर्णांकामध्ये कन्वर्ट करण्यासाठी लक्ष द्या. बघा याचा गुणाकार करायचा आणि वरची संख्या काय करायची प्लस करायची. ठीक आहे, बघा 3 दुने 6 आणि 2 किती होणार तर 8, 3 दुने 6 आणि 2 8, 8 आणि खाली लिहायचं आहे 3 प्लस आहे म्हणून प्लस. ठीक आहे, 3 त्रिक 9 आणि 10, 10 चे लिहायचं आहे 3 मायनस बे आणि 1 किती 3, 3/2. ठीक आहे, आणि त्याच्यानंतर काय करणार विद्यार्थी मित्रांनो, ही संख्या प्लस मध्ये आहे, इथे आपण घेऊन येऊ आपण इकडे.
ठीक आहे, म्हणजे मायनस मध्ये येणार 1/2 आणि या सगळ्यांचा उत्तर कशा निघणार, आपल्या क्वेश्चन मार्कचा उत्तर निघाला. बघा, अपूर्णांकामध्ये अपूर्णांकाची बेरीज किंवा वजाबाकी करायची असेल तर एकतर छेद सारखा असायला पाहिजे आणि छेद जर सारखा नसेल तर मग आपण काय करतो, एलसीएम मेथडने सोडवतो. मग एलसीएम घ्यायचा विद्यार्थी मित्रांनो, बघा एलसीएम जर घ्यायचा 3 3 2 2 यांचा एलसीएम आपण 6 घेणार. एलसीएम किती घेतला, 6 खाली लिहिला. बघा 6 खाली लिहिल्यानंतर काय करायचं, बघा लक्ष द्या, 3 दुने 6, 3चा भाग 6 मध्ये किती वेळा गेला, 2 वेळा गेला. मग गुणीला 2 वर करा. ठीक आहे, 8 दुने किती 16. त्यानंतर प्लस चिन्ह म्हणून प्लस द्या. तर बघा 3चा भाग किती वेळा जाईल, 2 वेळा. पुन्हा 2चा गुणाकार करा, 10 दुने 20. ठीक आहे, त्यानंतर मायनस आहे म्हणून मायनस लिहा. 2चा भाग किती वेळा गेला, 3 वेळा, म्हणून 3 त्रिक 9. मायनस आहे म्हणून मायनस लिहा. 2चा भाग किती वेळा गेला, 3 वेळा, गुणिला 3 करा, 3 1 3. आता बेस आपण सारखा केलेला आहे 6. एलसीएम घेणे म्हणजे बेस सारखा करणे. मग आता आपल्याला काय करायचं आहे, सगळ्या संख्यांची बेरीज आणि वजाबाकी करायची आहे. मग बेरीज आणि वजाबाकी करायची आहे. 16 आणि 20 किती होणार, 36. किती होणार, 36. 16 आणि 20 36. 36 मायनस जर 9 केले तुम्ही तर किती उरतात, 36 मायनस 9 केले तर 27. आणि 27 मायनस जर 3 केले तर उरले 24. किती उरले, 24. 24 भागिले 6 म्हणजे 6 1 6, 6 चोक 24. आपल्या प्रश्नाचा उत्तर आला 4. आपल्या प्रश्नाचं उत्तर किती आहे, 4 आहे. ठीक आहे, चला त्यानंतरचा प्रश्न बघा. त्यानंतर प्रश्न आहे विद्यार्थ्यांनी बघा, 223 प्लस 227 भागिले 9 बरोबर क्वेश्चन मार्क गुणिले 10. तुम्हाला सांगितलं आताच की जर आपल्याला सिंप्लिफिकेशनचे क्वेश्चन करायचे असतील तर सर्वात आधी बॉडमास रूल, आपण कोणत्या रूलने सोडवतो, बॉडमास रूल. ठीक आहे, बॉडमास. ठीक आहे, जर आपल्याला कोणत्याही प्रकारचा जर आपल्याला एखादा प्रश्न सोडवायचा असेल, त्यांची वजाबाकी बेरीज गुणाकार भागाकार करायचा असेल तर आधी या रूल नुसार आपल्याला सोडवतात. बी म्हणजे ब्रॅकेट, ओ म्हणजे ऑफ. ठीक आहे, ऑफ. त्यानंतर डी म्हणजे डिव्हिजन, मल्टिप्लिकेशन, ऍडिशन आणि सबट्रॅक्शन. तर विद्यार्थी मित्रांनो, आधी तुम्हाला कंस सोडवावं लागेल, नंतर ऑफ, आणि ऑफ साठी आपण काय लिहितो, गुणाकार. त्यानंतर डिव्हिजन, मल्टिप्लिकेशन, ऍडिशन, सबट्रॅक्शन. याच रूल नुसार आपल्याला सोडवायचं आहे. या रूल नुसार जर तुम्ही सोडवलं नाही तर तुमचा प्रश्न चुकेल. ठीक आहे, तर आता बघा या प्रश्नामध्ये आधी काय आहे, कंस आहे. भागाकार सोडवणार नाही, आधी कंस सोडवणार. ठीक आहे, मग आधी कंस सोडवू आपण. ठीक आहे, काय सोडवू, कंस. ओके, त्याला साईडला ठेवतो मी. हा रूल खूप महत्वाचा आहे. या रूलने आपण सगळे कॅल्क्युलेशन करत असतो. ठीक आहे, आता बघा विद्यार्थी मित्रांनो, आधी कंस सोडवू. मग 7 आणि 3 किती होणार, 10 0. हात चला 1, 3 आणि 2 5 आणि किती 4. म्हणजे कंसाचा जो उत्तर आलेला आहे तो किती आला, तर 450. आणि भागीला किती आहे, 9 आहे. भागीला किती आहे, 9 बरोबर क्वेश्चन मार्क गुणिला 10. ठीक आहे, चला आपण काटपीट करू. 9 1 9, 9 5 45. किती आला उत्तर, 50 बरोबर क्वेश्चन मार्क गुणिला 10. आता आपल्याला प्रश्नार्थक चिन्ह जो क्वेश्चन मार्क आहे त्याचं उत्तर करायचं आहे, आणि ह्याच्या सोबत हा जो 10 आहे, हा 10 कशामध्ये आहे, गुणाकारात. तर इकडे पुढे जाणार, भागाकारामध्ये जाणार, म्हणजे 50 भागीला काय होईल, 10 बरोबर क्वेश्चन मार्क. 0 0 कॅन्सल. उत्तराला किती, 5. किती आला, 5. प्रश्नार्थक चिन्हाचं उत्तर आहे 5, आणि या प्रश्नाचं उत्तर आहे 5, ऑप्शन नंबर सी. ठीक आहे, तर अशा प्रकारे आपण सिंप्लिफिकेशन एकदम साध्या सोप्या सरळ भाषेमध्ये तुम्हाला सांगण्याचा प्रयत्न करत आहोत विद्यार्थी मित्रांनो. ठीक आहे, समजून घ्या आणि आपल्या RW अकॅडमीच्या युट्यूब चॅनल सोबत जुळून राहा. ठीक आहे, चला नंतरचा प्रश्न आणि शेवटचा प्रश्न आहे या व्हिडिओचा. ठीक आहे, बघा काय प्रश्न आहे, तर 380 प्लस 430 मायनस 240 भागीला 6 बरोबर क्वेश्चन मार्क गुणिला 5. हा प्रश्न सोडवायचा आहे. आताच तुम्हाला सांगितलं बॉडमास रूल नुसार आधी आपल्याला ब्रॅकेट सोडवावा लागेल. मग आधी ब्रॅकेट सोडू. ब्रॅकेट सोडवताना आपल्याला आधी प्लस मायनस करायचं. बघा हा 0 0 0, 8 आणि 3 किती होणार, 11, 1101, हातचा 1, 4 आणि 4 8 आहे. 810 मायनस किती करायचं आहे, 240 बरोबर. ठीक आहे, भागीला 6 बरोबर प्रश्नार्थक चिन्ह 5. ओके, आता बघा विद्यार्थी मित्रांनो, वजाबाकी करू. 0 0 0. ठीक आहे, त्यानंतर 11 तून 4 गेले 7,
हातचाला 1, 8 मधून 3 गेले 5, 570. 570 भागीला काय आहे, भागीला आहे 6. 570 भागीला 6. त्याच्यानंतर बघा हे जे 5 आहेत हे 5 गुणाकारामध्ये आहेत, ते पण कशामध्ये येणार, भागाकारामध्ये येणार. मग याच्या गुणाकारात जाणार, बरोबर किती, प्रश्नार्थक चिन्ह. आपल्याला नेहमी त्याच्यामध्ये एक्स दिला असेल किंवा प्रश्नार्थक चिन्ह दिला असेल त्याला मोकळं करायचंय. आणि मी तुम्हाला आधीच सांगितलं, पुन्हा सांगतो, प्रश्नार्थक चिन्हासोबत किंवा एखाद्या एक्स सोबत, एखाद्या अल्फाबेट सोबत एखादी जर संख्या असेल तर हा जो इज इक्वल टू आहे, बरोबरचं चिन्ह आहे, याच्या दुसऱ्या साईडला आपण नेतो. जर इकडे मायनस असेल तर इकडे प्लस मध्ये येणार, इकडे प्लस मध्ये असेल तर इकडे मायनस मध्ये येणार, इकडे भागाकारात असेल तर इकडे गुणाकारात येणार, आणि इकडे गुणाकारात असेल तर इकडे प्लस मध्ये येणार. वारंवार मी तुम्हाला सांगितलं, सॉरी इकडे भागाकारामध्ये, त्याच्यामध्ये भागाकारामध्ये येणार. ठीक आहे. तर विद्यार्थी मित्रांनो हे तुम्हाला काळजीपूर्वक लक्षात ठेवायचं आहे. ठीक आहे. चला तर आता आपण गुणाकार भागाकार करू. ओके बघा 6चा भाग जाईल का, 5चा भाग देऊ. बघा 5चा भाग दिला, 5 1 5, पुन्हा 5 1 5, किती उरले तर 2 उरले. 2 उरले ना, 5 1 5, 5 1 5, 7 मधून 5 गेले 2 उरले, आणि किती झाले आता 20, 5 20. ठीक आहे. वरच किती उरले 114. 6चा भाग जाईल बघा विद्यार्थी मित्रांनो 6, 6 1 6, किती उरले 6 1 6, किती उरले तर बघा 11 तून 6 गेले 5 उरले, आणि 6 9 54. क्वेश्चन मार्कचा उत्तर आलेला आहे 19. 6 9 54. ठीक आहे. की त्याला उत्तर तर 19. ओके. तर अशा प्रकारे विद्यार्थी मित्रांनो तुम्हाला लहान लहान प्रश्न सोडवून, ते म्हणतात ना थेंबे थेंबे तळे साचे, अशा प्रकारे तुम्हाला लहान लहान गोष्टी करून, लहान लहान प्रश्न सोडवू, लहान लहान कॅल्क्युलेशन करू तुम्हाला आपला मॅथ स्ट्रॉंग करायचा आहे. आणि सगळ्यात महत्वाची गोष्ट, ज्याला सिम्प्लिफिकेशन आला त्याला मॅथ मध्ये जास्त अडचण जाणार नाही, कारण सिम्प्लिफिकेशन हा मॅथचा आत्मा आहे. ज्याला मॅथचा सिम्प्लिफिकेशन समजला, ज्याला कॅपिट आली, ज्याला फाळे आले, ज्याला स्क्वेअर आला, ज्याला क्यूब आला, त्याला मॅथ हा सोपा जाणार आहे. तर विद्यार्थी मित्रांनो आपल्या या काटपीट सिरीजच्या पहिल्या व्हिडिओमध्ये आपण 10 प्रश्न आपण पाहिलेले आहेत. बघा अशा प्रकारे 10 प्रश्न मी तुम्हाला सांगण्याचा प्रयत्न केला, साध्या आणि सोप्या भाषेमध्ये. आपण 10चे 10 प्रश्न तुम्हाला एकदम सोडवून दिलेले आहेत. तुम्ही एकदम व्यवस्थित व्हिडिओ बघा. जो एखादा प्रश्न तुम्हाला समजला नसेल त्याला पुन्हा पुन्हा बघा, समजून घेण्याचा प्रयत्न करा आणि स्वतः सोडवण्याचा प्रयत्न करा. आणि असेच आमच्या RW अकॅडमीच्या युट्यूब चॅनल सोबत जोडून राहा. आपण हे सिरीज तुम्हाला जोपर्यंत तुमचा मॅथ चांगला होत नाही, जोपर्यंत तुमची कॅल्क्युलेशन चांगली होत नाही, तोपर्यंत आपण शेवटपर्यंत सिरीज चालवणार आहोत. डेली एक व्हिडिओ आपण या सिरीजच्या माध्यमातून आपल्या RW अकॅडमीच्या युट्यूब चॅनलवर टाकणार आहोत. तर विद्यार्थी मित्रांनो तुम्ही जर नवीन असाल आमच्या चॅनलवर तर चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा आणि जास्तीत जास्त स्टुडंट पर्यंत शेअर करा. चला तर भेटूया नवीन प्रश्न घेऊन नवीन व्हिडिओमध्ये. तर धन्यवाद विद्यार्थी मित्रांनो.